लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही आमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा मेसेज देखील आला। मग आता आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील सर्व पैसे मिळणार का असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली हा मेसेज कधी येतो, तर जेव्हा लाडक्या बहिणी त्या ठिकाणी स्वतःचा आधार नंबर टाकून स्वतःच्या आधार नंबरवर OTP घेऊन स्वतःची ई-के-वाय-सी आणि त्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा त्या ठिकाणी आधार नंबर टाकून त्यांच्या आधार नंबरवर येणारा OTP घेऊन आपली जात, प्रवर्ग आणि दिलेल्या दोनही प्रश्नांची उत्तरे निवडतात आणि त्यानंतर खाली सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी मेसेज दाखवला जातो। तुमच्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर लाडक्या बहिणींचं मत आहे की असा मेसेज आला म्हणजे आमची ई-के-वाय-सी झाली, आम्हाला योजनेचे पैसे यापुढे मिळणार। तर हा 100% चुकीचा भ्रम आहे, लक्षात घ्या। हा जो मेसेज आहे तो काय सांगतोय की तुमची फक्त ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली, तुम्ही पात्र आहात अपात्र आहात या बाबी हा मेसेज सांगत नाही। मग आता लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याकरिता सरकारकडून 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। साधारणपणे अजून 35 ते 40 दिवसांचा काळ लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याकरिता देण्यात आला आहे। त्या काळानंतर म्हणजेच की 31 डिसेंबर नंतर सरकार काय करणार आहे की ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आहे त्या प्रत्येक खात्याची छाननी अथवा पडताळणीची प्रक्रिया करणार आहेत। कारण आता सरकारकडे त्या महिलेच्या पतीचा किंवा वडिलांचा देखील आधार क्रमांक असणार आहे, त्यावरून त्या महिलेच्या घरचे उत्पन्न किती आहे, तिच्या घरी कोणी सरकारी नोकरीला आहे का, तिच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरतं का, अशा विविध बाबींची त्या ठिकाणी पडताळणी सरकारच्या द्वारे केली जाणार आहे। आणि तदनंतर ज्या लाडक्या बहिणी सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत त्यांना योजनेचे पैसे त्याच पद्धतीने सुरू राहणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी काही अटी आणि निकषांमधून बाहेर निघत आहेत त्यांना योजनेतून अपात्र करण्यात येईल आणि त्यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ देण्यात येणार नाही अशा पद्धतीने ही प्रक्रिया असणार आहे। म्हणजेच आता तुम्ही ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला जरी के-वाय-सी यशस्वी झाली आहे असा मेसेज आला, याचा कुठेही असा अर्थ होत नाही की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे सर्व पैसे येणार। यापुढे जेव्हाही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया होणार आहे तेव्हा अनेक महिला यातून अपात्र होतील, कारण यापुढे ज्या लाडक्या बहिणी खरंच सर्व अटी व निकषांमध्ये पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पैसे पुढचे मिळतील। तत्पूर्वी तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याअंतर्गत मिळणारा लाभ देखील दिला जाणार आहे। तुमची ई-के-वाय-सी झाली असेल किंवा ई-के-वाय-सी झाली नसेल तरी देखील तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही महिन्यांचे मिळून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहेत। आता ई-के-वाय-सी करताना देखील अजूनही अनेकांना OTP बद्दल प्रॉब्लेम येत आहे, तर लक्षात घ्या वेबसाईट अजूनही अपडेटचं काम सुरू आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी आम्ही ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहेत, वडील नाही आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने देखील डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आम्ही संधी देऊ आणि म्हणूनच वेबसाईट अपडेट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने तुमची ई-के-वाय-सी परतही करता येईल। परंतु तुम्ही आताही प्रयत्न करत राहा, कारण काही वेळा वेबसाईट चांगली चालते आणि चांगली चालल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया लगेच होऊन देखील जाणार आहे। त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।